नमस्कार, मी प्रणिता बोरसे. समृद्ध महाराष्ट्राच्या या भागात आपलं स्वागत. राज्य सरकारनं राज्याच्या प्रगतीच्या दिशेनं उचललेलं महत्त्वाचं पाऊल आणि त्याला अनुषंगून घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयांवर नजर टाकूया आजच्या या भागात. राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान 2019च्या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं आणखी एक खुश खबर दिली आहे. आता त्या लाभार्थी शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेवर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलाय. या निर्णयामुळे तब्बल 13 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तर या योजनेत शेतकऱ्यांना काय खुशखबर असेल पाहूयात. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. पूर्वीची मर्यादा 50,000 रुपये होती, आता 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार आहे. तब्बल 13 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमुक्ती दिल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. राज्य शासनानं 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत कृषी पंपांचं वीज बिल माफ केलंय, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या नावावर पूर्वीची थकबाकी कायम असल्यानं त्यांना नवीन वीज जोडणी घेण्यास अडचणी येत होत्या. यासाठी 48,000 कोटी रुपयांचं पूर्वीचं थकीत वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सन्मान सोहळ्यात केली. तुलसीहार, विठ्ठल मूर्ती आणि बैलगाडीची प्रतिकृती भेट देऊन देवेंद्र फडणवीसांचा सन्मान करण्यात आलाय. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा गौरव सोहळा संपन्न झाला. आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा या माहितीपटाचा प्रीमियर शो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. आषाढी वारीची अखंड परंपरा, वारकरी संप्रदायाचं समतेचं तत्वज्ञान, संतांची समाज प्रबोधनाची शिकवण आणि महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं प्रभावी चित्रण या माहितीपटातून साकारण्यात आलंय. आधुनिक चित्रभाषेच्या माध्यमातून वारीचं आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व व्यापक स्तरावर पोहोचवण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे. या प्रसंगी मंत्री मंगलप्रभात लोढांसह माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. आपण विश्वात्मक देवाला साकडं घालणारे लोक आहोत आणि विश्वाकरता साकडं घालणारे लोक आहोत, म्हणून ही परंपरा जगाला समजावी याकरता हा अतिशय सुंदर उपक्रम करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासन, माहिती व जनसंपर्क विभाग आणि डिस्कव्हरीच्या टीमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. खूप सुंदर या परंपरा टिपण्याचं काम आणि तेवढ्याच सुंदर त्या नरेट करण्याचं काम, त्या सांगण्याचं काम हे या ठिकाणी या फिल्मच्या माध्यमातून झालंय. पूरग्रस्त आळंदीच्या विकास कामांसाठी राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडून 10 कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात आलाय. राज्य शासनाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या या मुसळधार पावसामुळे आळंदी नगरीतील पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं होतं. शिवाय पंढरपुरात मार्गस्थ होणाऱ्या पालख्या आणि वारकऱ्यांच्या सुविधेसाठी सर्व कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. सासवड जेजुरी मार्गावरील दिंडीत वारीतीलच एक ट्रक घुसल्यानं दुर्दैवी घटना घडली होती, ज्यात 3 वारकरी भगिनींचा मृत्यू झाला होता. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात जात काही जखमींची भेट घेतली. ही दुर्घटना अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी असल्याचं म्हणत अपघातातील 3 मृत वारकरी भगिनींना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचं स्पष्ट केलंय. येऊन त्यांच्या उपचारासंबंधी सगळं देखरेखी झाली. सगळे प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की त्यांना सर्वतोपरी मदत करा, अशा मी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत. आणि मृत व्यक्तींना आपल्याला माहिती आहे की GR आपल्या महाराष्ट्रात मागेच निघालेला होता. मृत व्यक्तींना 4 लाख रुपये आपण शासनातर्फे देणार आहोत. आषाढी वारी दरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा आणि चरण सेवेचा लाभ मिळावा यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील चरण सेवा उपक्रम यंदाही राबवण्यात येतोय. भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची या संकल्पनेवर आधारित चरणसेवा उपक्रमातून वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाला आधुनिक वैद्यकीय सेवेची जोड देण्यात आली आहे. या उपक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद देखील साधलाय.
तर वारकऱ्यांसाठीच्या या चरणसेवा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. या उपक्रमाच्या वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूयात. पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी मोफत चरणसेवा केली जाते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे वारकऱ्यांसाठी हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येतोय. 14 जिल्ह्यांतील 400 मुक्कामस्थळी चरणसेवेचं नियोजन केलं गेलंय. 12,000हून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, वैद्यकीय विद्यार्थी वारकऱ्यांच्या सेवेत सहभागी झालेत. विठ्ठल नाम आणि ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीचं गुरुवारी पुण्यातील विठ्ठल मंदिरात आगमन झालं. आषाढी वारी सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा देखील पार पडली. यावेळी आषाढी वारीनिमित्त पालखीसोबत पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या. सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी रात्री उशिरा पालखीचं दर्शन घेतल्यानं त्यांच्या या निर्णयाचं सर्वसामान्य पुणेकरांकडून कौतुक केलं गेलं. आणि समृद्ध महाराष्ट्राच्या आजच्या या भागात इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन घडामोडी आणि महत्त्वपूर्ण निर्णयांबाबतच्या नवनव्या बातम्यांसह पुढील आठवड्यातील समृद्ध महाराष्ट्र या आमच्या कार्यक्रमात. तूर्त एवढं.